आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान तुळसी हार मंगला कांते पितांबर तुळसी हार तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर विठोबार खुमाई 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 विठोबा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी
राम कृष्ण हरी जय जय 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 राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम हरी जय जय राम शिव भोला चक्रवर्ती शिव भोला चक्रवर्ती शिव भोला चक्रवर्ती शिव भोला चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिर्व्यक्षेम देवहितं जदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु हरिः ॐ गणानान्त्वा गणपतिगुं हवामहे प्रियाणान्त्वा प्रियपतिगुं हवामहे निधनान्त्वा निधिपतिगुं हवामहे वसो मम आहमजानि गर्भधमात्वमजासि गर्भधम् अम्बे अम्बिकम्बालिके नमानयति कश्चन हरिः ॐ जज्जेन जज्जमयजन्त देव स्तानि धर्माणि प्रथमान्यासन् देहनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नारतिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता जटाटवी गलज्वल प्रवाह पावितस्थले गलेवलंब्य लंबितां भुजंग तुंग मालिकां डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वै चकार चंड तांडवं तनोतु न शिव शिवं चतार चंड तांडवं तनोतु न शिव शिवं शिव भोला चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम प्रस्तुत प्राप्त स्थली प्राप्त प्रसंगी समप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग ज्यांचं अतिशय दिव्य स्वरूपाचं जीवन कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम
पंढरीश पांडुरंग परमात्माचा आशीर्वचन ज्यांना प्राप्त आहेत, दिव्य ज्यांच्या ठिकाणी काया वाचा आणि मन तीनही तत्वाच्या ठिकाणी शांती नांदते, असे शांती ब्रह्मनाथ बाबा अगदी दिव्य स्वरूपाचे महात्मे. आणि या अभंगामध्ये नाथ बाबा भगवान शिवांच्या बाबतीत बोलणं करतात. वास्तविक पाहता नाथ बाबाचं जे जीवन आहे ना, भगवत तत्वाशी संलग्न असणारं जीवन, विष्णू तत्वाशी संलग्न असणारं जीवन, परंतु आपल्या दृष्टीने जो भेद आहे ना, आपण काही मंडळी फक्त भगवान शिवाच्याच मंदिरात जातो, काही मंडळी विष्णूंकडे जात नाही. पण अशा प्रकारचं तेढ सोडण्यासाठी संतांनी आम्हाला दाखवून दिलं की अगदी एकामध्ये सर्व आहेत आणि सर्वामध्ये एक आहे, त्याचीच प्रचिती करून देणारा हा अभंग. विठ्ठल 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 विठ्ठल. सुंदर प्रकारचं तुमचं हे मौजे पानेगाव. आम्हाला असं वाटतं पहिल्यांदा माझं इथं प्रवचन झालं श्राद्ध याच्या निमित्त, दशक्रियेच्या कशाच जरी निमित्त होतं पहा, तेव्हा आम्हाला इच्छा झाली होती की इथं आपल्याला एखादी भगवान शिवांची सेवा करण्याची संधी मिळावी. आणि देवाने आमचं ऐकलं. ही विठ्ठल 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 विठ्ठल. असं पण नाही की आम्हाला सेवा नाही, ते तसं नाही. आज 3 कीर्तन आहे मला दिवसभरात. काय असतं, ज्या स्थली आपण लहानाचे मोठे झालो, इकडे लक्ष द्यायचं माझ्याकडे, एवढा आवाज शार्प ठेवायचा फक्त. आता ज्या स्थली आपण लहानाचे मोठे झालोत आणि अगदी आमच्या गुरु महाराजांना तुम्ही अगदी लेकरासारखं जपता, आणि त्या ठिकाणी सेवा करण्याची संधी प्राप्त झाल्यावरती विशेष आनंद होत असतो. आजचा हा नैमित्तिक स्वरूपाचा कार्यक्रम आहे. भगवान शिवजी आज त्या तिथीला एवढे प्रसन्न असतात, एवढे प्रसन्न असतात. तुमच्या मनामध्ये प्रेम असो नसो, करायचं म्हणून जरी तुम्ही आज महादेवजींचं दर्शन केलं, तरी देखील तुम्हाला मुक्त करण्याची ताकद या दैवतामध्ये आहे. नाथ बाबा या अभंगामध्ये बोलतात, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. भगवान शिवजी हे भोळ दैवत आहे. अभंग जर अगदी बारकाव्याने तुम्ही जर पाहिला ना, पहिलं पद वापरलं शिव भोळा आणि नंतर काय वापरलं, चक्रवर्ती. इथं असं झालंय, जो भोळा असतो तो चक्रवर्ती कसा असेल महाराज? चक्रवर्ती कोणाला म्हणतात माहितीये का? गावचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, आणखी राष्ट्राचा, प्रांताचा, देशाचा, जगताचा अधिपती जो असेल का, त्याला चक्रवर्ती नाही म्हणत. चक्रवर्ती कोणाला म्हणतात? सप्त पाताळ, 21 स्वर्ग, सकल गण, सर्व महिमंडल, या सगळ्यांचा जो मालक असतो त्याला चक्रवर्ती म्हणतात. ऐकताय ना? अगोदर नाथ बाबा काय म्हणतात? शिव भोळा. नंतर काय म्हणतात? चक्रवर्ती. जो भोळा आहे तो जगताचा मालक कसा? पहा, आपण भोळं कुठं असायचं आणि जाग कुठं असायचं हे आपल्याला संतांनी चांगल्या प्रकारे शिकवलेलं आहे. जिथं जाग असायचं तिथं झोपलात, आणि जिथं झोपायचं तिथं जागे आहात. म्हणून तर अगदी तुकोबरायच बोलतात ना, जगजोगी जगजोगी जागे जाग, आणि जागता जगदेव राखा काही भाव. वास्तविक पाहता या संसार प्रांतामध्ये संसार करत असताना झोपलेलं बरं. झोपलेलं म्हणजे
कुठलंही संकट आल्यानंतर त्यानुसार आपले हावभाव बदलता कामा नये. दुःख आलं ए भी दिन जाएंगे, पण देवाला सोडायचं नाही. आणि सुखाचे जरी दिवस आले तरी देखील म्हणायचं ए भी दिन जाएंगे. सुखाचेही दिवस राहणार नाही, दुःखाचेही राहणार नाही. अशा ठिकाणी समदृष्टी ठेवायची. पण अध्यात्म प्रांतामध्ये झोपून चालणार नाही. कारण तिथं अध्यात्म प्रांतामध्ये चॅप्टर गिराईक चालत नाही. जो देवाशी अगोदरच बोली करतो, मी सोमवारचा उपवास करते देवा, पण मालकाचं असं असं होऊ दे. देवासोबत जे जे बोली करून परमार्थ करतात, शिवलीलामृताचे एवढे पारायण करते, असं असं संकट जाऊ दे, ही जी बोली आहे ना, ही बोली आमच्या भोळ्याला चालत. देवापर्यंत जर पोहोच व्हायचं असेल ना, आपल्यालाही चॅप्टरपणा टाकून द्यावा लागेल. म्हणून शिव भोळा. तो कसा भोळा आहे? तो नाटक करतो. तो काय करतो? नाटक करतो. अगदी एकांतामध्ये बसलेला राहतो, त्याला एकांत आवडतं, त्याला लोकांत आवडत. भगवान शिवांचे जेवढे जेवढे मंदिर असतील ते लोकांतात का एकांतात आहे? आपण त्याला लोकांतात केलं हा वेगळा प्रश्न आहे. कारण जो भोळा असतो त्याला जास्त लौकिक चालत, आणि ज्याला लौकिक चालतो तो भोळा. हे पण लक्षात राहू द्या. जो भोळा असतो त्याला जास्त लवा जमा काही चालत नाही. अगदी जसं लेकरू आईवरती प्रेम करतं, मग ते लेकराचा भाव चॅप्टर असतो का भोळा असतो? भोळा असतो. परंतु मायबापांनो, हल्लीच्या कालखंडामध्ये तुम्ही भाग्यवान नाहीत. कारण तुम्ही अशा आशांच्या तडाख्यामध्ये सापडू राहिले जे की तुम्हाला चॅप्टर परमार्थ शिकवतात. म्हणजे सकाम भक्ती. असं असं केलं म्हणजे हे मिळेल, तसं तसं केलं म्हणजे ते मिळेल. संतांनी अगोदरच कितीतरी वर्ष अगोदर लिहून ठेवलं, आणि नका काही गाबाळाचे भरी. कारण भोळे भाविक जुनाट चांगली. देव जर भोळा असेल ना, तर आपल्यालाही लेकरू बनावं लागेल, भोळं बनावं लागेल. त्याशिवाय तो जवळ घेणार नाही. कारण त्याची पहिल्यापासूनची परंपरा आहे. जेव्हा काला वाटत होता तेव्हा भोळ्यांना दिला का चॅप्टरांना दिला? हो, पेंद्या वर्ध्या वाकड्या सुदाम्या भोळे होते का चॅप्टर होते? महाराज, त्यांच्या अंगावरती पूर्ण कपडे नव्हते, मातीने भरलेले असायचे, हाताला शेंबूड लागलेला असायचा. पण देवानी त्यांना काला दिला. पण ब्रह्मदेव आला त्याला दिला का? नाही दिला महाराज. कारण देवाला भोळा भाव आवडत असतो. आणि हल्लीच्या कालखंडामध्ये भोळ्या भावाला मारून टाकले आपण. अंतःकरणातला भाव हा बदलावा लागणार आहे. त्याशिवाय कुठल्याच तत्वाची प्राप्ती होणार नाही. शिव भोळा चक्रवर्ती. कारण जो भोळा असतो ना, तो जगतावरती राज्य करत असतो, आणि जो चॅप्टर असतो ना, तो असा बाजूला पडत असतो. पहा, म्हणून देवाच्या संबंधाने चॅप्टरपणा कधी करू नये. जिंकू जाणे वाह. असं हे असं इथं असतं. बाहेर गेल्यावरती कोण सांगत नाही, म्हणून इथं आवडतं आम्हाला कार्यक्रम करायला. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण आपला जो परिसर आहे ना, वैकुंठवासी बन्सी बाबांच्या तालमीतला परिसर आहे महाराज. त्यांचे अगणित स्वरूपाचे उपकार आहे आपल्यावरती. वैकुंठवासी बन्सी बाबा, वैकुंठवासी रामकृष्ण महाराज, काळे गुरुजी, हापसे बाबा, हे जे महात्मे, त्याच किसनगिरी बाबाजी असतील, या महात्म्यांचे आपल्यावरती उपकार आहे. ज्यांनी आम्हाला ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी दिली, तुकोबरायांची गाथा दिली, आणि नाथबाबांचं भागवत दिलं, कसं पारायण करायचं सर्व काही यांनी शिकवलं आपल्याला. म्हणून आपल्यावरती त्यांचे अगणित उपकार आहे महाराज. पहा, अगदी भगवान शंकरजी भोळे आहेत,
परंतु ते जगताचे अधिपती आहेत. शिव भोळा चक्रवर्ती. नाथ बाबा बोलतात, नाथ बाबांचा अधिकार सर्वसामान्य आहे का हो? नाही महाराज. नाथ बाबांचा अधिकार अतिशय मोठा अधिकार आहे. पहा, भगवंताने नाथांच्या घरी काम करावं म्हणजे नाथ बाबा किती मोठ्या अधिकाराचे असतील. पहा, ते म्हणतात बाबा, भगवान शिवांकडे पाहतात, म्हणतात शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. तर भगवंताचे पदकमल चित्तामध्ये धारण करायचं म्हणजे काय करायचं? असं फाडायचं आणि त्याच्या आत टाकायचे का पाय? नाही महाराज. अगदी सातत्यपूर्ण तीच प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर राहिली पाहिजे, तेव्हा म्हणायचं चित्तामध्ये पाय आपण धारण केले. आपला परमार्थ फक्त म्हणजे सवड शास्त्र आहे. अडचणी आला की मग चालले फार त्यांचा अभिषेक पाहून घ्यावा. तसं नसतं महाराज. आणि सोमवारच्या दिवशी देव असतो इथं, बाकीच्या दिवशी काय रजेवर असतो का? नाही महाराज. ह्या परंपरा चालू केल्या ना, ह्या चुकीच्या आहेत. भगवंताचं दर्शन हे सातत्यपूर्ण घ्यायचं असतं, खंड करून नसतं घ्यायचं महाराज. आहे ना, भगवंताने तुम्हाला शक्ती दिली बघण्याची, चालण्याची, सर्व काही क्रिया करण्याची. तर जसा वेळ भेटेल देवा, घरी वेळ असला की अगदी यायचं. मी तर असं म्हणेल, इतर वेळी महादेवजींचे भक्त भरपूर असतील, पण जेव्हा एकांतात येऊ का तेव्हा खरं दर्शन होईल. मला गर्दीत दर्शनाला जायला कधीच आवडत नाही. अगदी निवांत देवापाशी बसावं, देवाशी गप्पा माराव्या, देवाशी आपलं हितगुज सांगावं, देवाशी बोलावं, जेणेकरून देवाची कृपा आपल्यावरती होईल. फक्त येतो, अनेक अडचणी घेतो डोक्यातल्या, तिथं टाकून देतो, चालला. कधी देवाला विचारलं का हो तुम्ही, भगवंता एवढ्या दिवसापासून तू इथं आहे, तुला काही कमी आहे का? विचारलं का कधी? थंडीचे दिवस चालू आहे, कधी सकाळी गरम पाणी घेऊन आले का देवाला आंघोळ घालायला? टॉवेलनी देवाला स्वच्छ केलं का हो कधी? आपण फक्त आपलंच पाहतो, देवाचं कधी बघायचं? दिवसभर आता देवाला खूप गर्दी करतात, तुम्ही जाऊन पाहणार आहे का? कधीतरी एखादा येईल का देवाच्या डोक्याला, देवा अरे तुझं डोकं दिवसभर खूप दुखलं असेल रे, देवाच्या डोक्याला तेल लावून जाते का कोणी? आपण कसे बोले महाराज, आपण चॅप्टर लोक आहोत. देवाची दिष्ट काढते का कोणी? आम्ही सगळं करतोय आश्रमामध्ये. पहा, त्याशिवाय भगवंताची प्राप्ती होणं शक्य नाही. देवासाठी आपल्यालाही भोळं बनावं लागणार आहे, कारण ते भोळं दैवत आहे. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. कारण अंतःकरणापासून जर देवावरती प्रेम केलं ना, तर मग चराचरामध्ये तो तुम्हाला दिसणार आहे. तसा तो दिसणार नाही. नाथ बाबा बोलतात की माझा देव हा भोळा आहे, तो चक्रवर्ती आहे, आणि मी त्याचे पदकमल माझ्या अंतःकरणामध्ये स्थापित केलेले आहे. मी अंतःकरणापासून त्याच्यावरती प्रेम करतो. वाचे वदता शिवनाम, वाचेने, मग त्यामध्ये वाचा निस्ती चालली, मन दुसरीकडे आहे तरी पण साधना होणार नाही. परा पश्यंती, मध्यम आणि वैखरी. वाचा किती प्रकारच्या आहेत? 4 प्रकारच्या. परेच्याही पलीकडे राहतो तो मालक आपला भगवान शंकरजी. मंदिरामध्ये पाहण्याची सवय तुम्हाला लागली, पण भगवान शंकरजी कुठं आहेत माहिती का या शरीरामध्ये तुम्हाला? भगवान शंकरजी कुठं राहतात त्या शरीरामध्ये? जर आपल्या अंतःकरणामध्ये ममैवांशो जीव लोके जीव भूत सनातन, भगवान विष्णूजी बोलतात, अरे वेड्या, या चराचरामध्ये असणारा जीव हा माझा अंश आहे. म्हणजे आपल्या हृदय दिशी कोण राहतं? हृदयामध्ये रामू, आस्था सुखाशी आरामू, भ्रांताशी कामू विषयावरी. म्हणजे भगवंत कुठं राहतात? आपल्या हृदयात राहतात. पहा, आता मला सांगा, भगवान विष्णूंची मूर्ती कोणी कोणी बघितलेली आहे? विठ्ठलाची. आणि विठ्ठलाच्या डोक्यावरती काय आहे? महादेवजी.
मग आपल्या शरीरामध्ये महादेवजी कुठं राहतात? या स्थळावरती राहतात ते. म्हणून तर वारकऱ्याचा नियम आहे, शरीराच्या 12 ठिकाणी गंध लावत असतो वारकरी. जो कट्टर वारकरी असेल ना, 12 ठिकाणी गंध लावत असतो. पहा, मग हे जे स्थान आहे का, हे मंडलाचं स्थान. या मंडल देशामध्ये महादेवजी राहतात, कारण विष्णूंच्या डोक्यावरती आहेत ना ते. मग मला सांगा, शिवजी बाहेर आहेत का आतमध्येचे? बोला. आणि त्यांना शोधायला कुठे आहे तुम्ही? केदारनाथ, बद्रीनाथ, ओंकारेश्वर सगळीकडे जाता, पण कुठे येते? अवश्य एकदा गेलं पाहिजे, दोनदा गेलं पाहिजे. परंतु तिथं गेल्यानंतर तिथली जी छबी आहे ना, ती अंतकरणामध्ये साठवून आणायची आणि रोज उठल्यानंतर त्यांची आठवण काढायची. पहा, तुम्हाला जर खरी भक्ती करायची असेल ना, तर याच मार्गाने जावं लागेल. अन्यथा शेवटच्या प्रसंगी अंतकरण एवढं चंचल होईल, एवढं चंचल होईल, घरकांना घाटका होऊन जातात महाराज. तसं कामाचं नाही. अंतकरणाची जर स्थिरता प्राप्त करायची असेल ना आपल्याला, लक्षपूर्वक ऐका बरं का, मला मी 12 पर्यंतच बोलणार. विठ्ठल विठ्ठल या शरीर देशीच हा विश्वाचा जनिता राहतो. तुम्ही जर अध्यात्मामध्ये जर पुढं गेलात ना, ग्रंथांच्या साह्याने, आपली सर्वांची जी भक्ती चालू आहे ना, ही भक्ती म्हणजे अगदी आपण बहिरंगातच. परमार्थाचे 2 अंग असतात, एक बहिरंग आणि एक असतं अंतरंग. नामस्मरण हे बहिरंगातलं लक्षण आहे. कारण जन्माला आल्यानंतर आपल्या ठिकाणी पाप करण्याची इच्छा आणि पुण्य करण्याची इच्छा अवगतच असते, ती करावी लागत नाही. पहा, मग आता हे पाप नाहीसं करण्यासाठी सांगितलेलं आहे की नामस्मरण करा. कारण नामस्मरण केल्यानंतर काय होतं बरं? जळतील पापे. पाप नाहीसं करण्यासाठी नामस्मरण तुमच्या हातात दिलंय. कीर्तन समजतंय ना सगळ्यांना? लक्ष द्या म्हणजे समजेल. पहा, त्या योगाने अंतःकरणातील पाप हे नाहीसं होत असतं. म्हणजे ते बहिरंग साधन, अंतरंग साधन नाही नामस्मरण. पहा, मग नामस्मरणाच्या साह्याने आणि उपासना हे जे करतोय का आपण, देवाकडे जाणं येणं, हे कशासाठी? फक्त आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तुम्हाला असं नाही सांगितलंय. पहा, वास्तविक पाहता जर भगवान शंकरजी केवढे आहेत हा जर कोणी प्रश्न तुम्हाला केला, तर याचं उत्तर एकच आहे. विश्वाचा जो आधिनायक आहे का, तो जगत म्हणजे त्याच्या एका अंशावरती. किती अंशावरती? त्याच्या एका अंशी नसते तो जगत. त्याच्या एका अंशावरती जर हे जगत आहे, मग या जगताच्या अंतस्थ आपण कुठं असेल याचा आपण विचार करा. मला सांगा, जो एवढा मोठा व्यापक आहे, त्याला या डोळ्याने पाहता येईल का? जसं की इथं मोठं बांधकाम आहे, हे बांधकाम किती आकाराचं आहे हे बघण्यासाठी आपल्याला याच्या बाहेर जावं लागेल का आतून समजेल? आता माझा प्रश्न असा आहे तुम्हाला, तर किती कसं असतं, आमचं चिंतन म्हणजे डोकं लावायचं काम असतं. कारण गुरुवर्य महाराजजींचे आम्ही शिष्य आहोत. आता विंचू लहान असला काय मोठा असला काय ठणकासारखाच असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. याच्या बाहेर जावं लागेल तेव्हा समजेल. आता हा विश्वाचा जर जनिता, पहा बरं का, विश्वाचा जनिता मोठ्या आकाराचा आहे. आता याला आपल्या डोळ्याने पाहता येईल का? येईल का? नाही येणार महाराज. संतांचे उपकारे नावारूपाला आणलाय तो. कशाला आणला तो? आणि नवल याचं वाटतं एवढा मोठा देव काहीच्या अंगात येतोय. विठ्ठल योगियाच्या ध्यानी ध्याताना तुलसी. योग्याच्या ध्यानात नाही येत तो. सातत्यपूर्ण जे चिंतन करतात त्यांनाही सापडत नाही. आणि तर सगळं चालतं, संसार चालवतो, सगळं चालतं, कसं येईल हे शक्य नाही महाराज. पहा,
हा विश्वाचा जनिता जर समजून घ्यायचा असेल ना, आपल्यावरती विशेष उपकार आहे संतांनी आम्हाला शिकवलं देव कसा ओळखायचा. संत जर नसते ना, तर आपलं जीवन हे भगवंतापर्यंत पोहोच नसतं झालं. पहा, संत कोणाला म्हणतात? ज्यांनी स्वतःच्या जीवनाचा अंत केला आणि भगवंत दाखवलं त्यांना संत म्हणायचं. पहा, अगदी एवढं दिव्य स्वरूपाचं जीवन संतांचं. संतांनी सांगितलं, बाबा रे, भगवान शिवजी म्हणजे हे सकळ विश्व आहे, आणि मग त्या शिवजीची उपासना तुम्ही कशी करताल? आणि मग त्यासाठी आणीला रूपाबदे. पहा, रूपाला आणलेला आहे तो. संतांनी चिंतन केलं, रात्रंदिवस चिंतन केलं, आणि त्या देवाला यावंच लागलं महाराज. आणि मग तोच काही ठिकाणी कृष्ण बनलेला आहे, काही ठिकाणी राम बनलेला आहे, काही ठिकाणी भगवान शिव बनलेला आहे, काही ठिकाणी दत्त प्रभू बनलेला आहे. देव नटला नाना परी. देव मात्र एकच आहे, पण त्याने रूप किती धारण केले. जसं की तुम्ही नाही का, ते विवाहाच्या प्रसंगी ते घोडे बनवतात साखरीचे, कुत्रे बनवतात, काय काय बनवतात. मग कुत्रा म्हणजे काय आहे? साखरच. आणि डुक्कर म्हणजे साखरच. तसंच या जगताच्या पाठीवरती एकच देव आहे. किती देव आहे? पण त्याने वेगवेगळे रूप धारण केले. पण आमची अंतकरणाची वृत्ती कशासाठी दिली होती देवाने? स्थिर करण्यासाठी, की बाबा कुठला तरी एक आपलासा कर, जेणेकरून तू तिथपर्यंत पोहोचवशील. कारण एकाला का आत्मसात करायचं? कारण आतमध्ये जी आपली वृत्ती आहे का ती अति चंचल आहे. रविवार असला की खंडेरायाकडे जातो, सोमवार असला की महादेवाकडे येतो, मंगळवार असला की उदो घ्या आंबा उदो, बुधवार आला की विठ्ठलाच्या मंदिरात, गुरुवार आला की दत्त दिगंबर आया हो. एवढी जर अंतकरणाची चंचल स्थिती राहिली ना तुमची, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कधीच देवाची प्राप्ती होणार नाही. कधीच होणार नाही. लिहून घ्या माझ्याकडून. देवाची प्राप्ती करण्यासाठी देव बाहेर नाहीये, देव स्वतःमध्ये. पण संतांनी अगोदर मंदिरात दाखवला, आणि मग मंदिरात जाऊन 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 तुम्ही एकदा की डोळे बंद केले की मंदिरातला दिसायला लागला, डोळे बंद केले की मंदिरातला दिसायला लागला, की मग संत सांगतात ठाईचं बैसोनी करा एकचित्त आणि आवडी अनंत. म्हणजे ही तुम्हाला समजते का? आपण पहिल्या पायरीचा परमार्थ करतो, अंगणवाडीत आपण सगळी. इथंच काय झालं, त्या ठिकाणी गेलो का लय गुण येतो बर का. तो देव लय पॉवरफुल आहे, आमका देव असा असा आहे, असं कधीच नाहीये. हा अगदी असं ऐकलं ना कानाला टोचतं आमच्या ते महाराज. देव हा एकच आहे, देवामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही. आता तुम्हाला मी अगदी आवर्जून सांगेल देवाची भक्ती कशी करायची. तुम्ही जर गणपती बाप्पाची जर उपासना करत असाल ना, म्हणजे गणपती बाप्पा एखाद्याला आवडतात, तर महादेवाच्या मंदिरामध्ये देखील गणपती बाप्पाच दिसला पाहिजे, आणि विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गणपती बाप्पाच दिसला पाहिजे, तरच उपासना योग्य आहे. आता मी भगवान विठ्ठलाची उपासना करतो, मला इथं महादेवजी दिसतच नाही, मला साक्षात कोण दिसतंय? मी आल्या आल्याच विचारलं, अरे देवा या रूपात पण तू फार सुंदर दिसतोस रे. चराचरामध्ये जेवढे जेवढे देव असतील त्या प्रत्येकामध्ये मला कोण दिसतंय? भगवान विठ्ठलजीच दिसतात. तुम्ही महादेवाचे जर उपासक असेल ना, तर विठ्ठलाच्या मंदिरामध्ये देखील महादेवच दिसले पाहिजे. आणि हे जोपर्यंत घडणार नाही का, तोपर्यंत तुमची अंतकरणाची स्थिती ठिकाणावर राहणार नाही आणि देवाची भेट होणार. कारण अध्यात्मामध्ये पहिलंच वाक्य असं येतं, देव 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 म्हणजे काय? एकामध्ये सगळ्यांना पहा आणि सगळ्यामध्ये एकाला पहा. ही कला ज्याला अवगत झाली त्यालाच अध्यात्म समजलं. समजलं का वाक्य तुम्हाला? मंदिर बदललं, पाहण्याची जर दृष्टी बदलली, म्हणायची आम्ही पहिलीत पण नाही अजून. कुठलंही मंदिर असू द्या एकच दिसला पाहिजे, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. अगदी त्या एकाला अंतकरणामध्ये साठवायचं असतं, आणि हीच खरी भक्ती सांगितलेली आहे. नाथ बाबाही आपल्याला तेच दाखवतात. बाबा त्याचे पाय माझे आणि वाचे वदता शिवनाम तयान बाधी
क्रोध काम. मला सांगा, क्रोध काम हे विकार बाहेर आहेत का आतमध्येचे? मग परमार्थ हा बाह्य प्राप्त करण्यासाठी आहे का आतलं संपवण्यासाठी आहे? समजून घ्या बरं का, जाणकार श्रोते आहात तुम्ही. आपलं युद्ध बाहेरच्या लोकांसोबत आहे का आपल्या विकारांसोबत आहे? अगदी स्पष्ट सांगितलं, शिवाचं नाव घेतल्यानंतर काम क्रोध हे विकार काही करू शकत नाही. मग मला सांगा, हे विकार कोणी तुमच्यामध्ये घातले का ते अगोदरपासूनच आहे? अगोदरपासूनच आहे ना. पहा, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. नामस्मरणाने ते विकार आतले संपवायचे आहेत. उपासना, नामस्मरण हे बहिरंग लक्षण आहेत आणि हे तुम्हाला प्राप्त या जन्मात जर झाले ना, तर नंतर आहे मग श्रवण, मनन, निधी ध्यासन, तत्वम पदार्थ शोधन ही अंतरंगातली लक्षणं सांगितले. पहा, श्रवण म्हणजे गुरु भेटतील, गुरु देवाची ओळख करून देतील तुम्हाला. देव कुठे आहे बरं? देव कुठे आहे? जे खरे गुरु असतील का ते देवाचा पत्ता सांगतात. काय म्हणतात? शिष्याची अवस्था पाहतात. मग शिष्याने देवाकडे जावं, गुरुजी देव कुठे आहे हो? महादेवाच्या मंदिरात देव आहे का हो? गुरुजी म्हणतात सगळ्यांकडे पहा, तुला कुठं सापडतो? महाशिष्य सर्वत्र फिरत असतो, त्याला देव मिळत. आणि मग गुरुदेवाकडे येतो, गुरुदेवाला विचारतो, गुरुजी देव कुठे आहेत? तेव्हा गुरुजी म्हणतात, अरे वेड्या, तत्वमसी, ते ब्रह्म तू आहेस. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी. आणि मग तो शिष्य म्हणत असतो, मी देव आहे, मी देव आहे. याला म्हणतात श्रवण. मनन, मी जे कीर्तन सांगतोय का तुम्हाला, हे वेदांताची परिभाषा सांगतोय तुम्हाला मी. पहिला आहे श्रवण, नंतर आहे मनन, जे मी सांगितलं याचं मनन करायचं. नंतर आहे निधी ध्यासन. निधी ध्यासन म्हणजे जे मी सांगतो का हे अगदी आपल्या शरीरामध्ये उतरायचं. आणि तदनंतर आहे समाधी. आणि मग तदनंतर आहे ती एक अवस्था भगवत प्राप्तीची. मग मला सांगा, जवळ एक लांब आहे? आपण कोणत्या वर्गात आहे? पहा, विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व हे साधना अगोदर, आणि त्याच्यानंतर श्रवण, मनन, निधी ध्यासन. आणि मग तिथं जर पोहोचायचं असेल तर जन्मोजन्मी आम्ही, एवढा अवघड आहे. मी तिकडे इतक्या अवघडात तुम्हाला घेऊन जाणार नाही. फक्त मला शिव उपासना सांगायची. विठ्ठल 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 फक्त मला एवढी तुम्हाला जाणीव करून द्यायची होती, बाबांनो, आपण एक माळ जपतो आणि अगदी देवाचा जावईच बनतोय. आपण कुठंच नाहीये हे मला सांगायचं तुम्हाला. आपण कुठंच नाहीये. आपलं अंतकरण जोपर्यंत स्थिर होणार नाही का, मी तर असं म्हणेल, या जन्मात फक्त अंतकरण स्थिर करा आणि मग पुढच्या जन्मामध्ये विवेक, वैराग्य, समाधी, षटक मिळवा, मुमुक्षुत्व मिळवा. आणि तदनंतरच्या जन्मामध्ये मग श्रवण, मनन, निधी ध्यासन, मग देव मिळणार. एका जन्मात मिळणार नाही. पण मग या जन्मात सुरुवात कशी करायची ही संतांनी आपल्याला शिकवली. विठ्ठल 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 विठ्ठल. त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम. आपले विकार जर आपल्याला त्रास देत असतील ना महाराज, तर नेहमी मुखात देवाचं नाव घ्यायचं. देवाची छबी जर डोळ्यासमोर ठेवली ना, कुठलाही विकार त्रास देत नाही महाराज. आणि अगदी हा, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. देव आहे तुझं पाशी. पहा, आहे अंतःकरणामध्ये, पण त्याची भेट होते का हो? मग का होत नाही? त्याचेच कारण मी मावसा सांगतो. काम, क्रोध, लोभ, मोह, माया आणि मत्सर हे जे 6 शत्रू आहेत का आपले, हे आपल्याला देवापर्यंत जाऊ देत नाही. यांना शांत करण्यासाठी वाचे वदता शिवनाम, आणि तयान बाधी क्रोध काम. आणि नंतर मग हे शरीर तुम्हाला कशासाठी मिळवलं ते सांगतात 3ऱ्या चरणामध्ये. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आणि शिवा देखता प्रत्यक्ष. शरीर आपल्याला संसार करण्यासाठी मुळीच मिळालेलं नाहीये महाराज. कारण शरीराचं जर बघायचं झालं,
हे शरीर आयुष्यभर तुमच्याकडून पाप करून घेतं आणि मरण काळी ते मातीत तयार झालं होतं मातीकडे निघून जातं. आणि मग केलेले कर्म कोणाच्या माथी मारले? अहो तुम्ही म्हणजे जीवात्मा आहात. शरीर म्हणजे तुम्ही नाही महाराज. शरीर हे फक्त राहण्यासाठी मिळालेली व्यवस्था आहे आपल्याला महाराज. कारण जीवात्मा मरत नाही. न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे नैनम छिन्दन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. वर्णन काय आलेलं आहे माहितीये का? तुम्हाला कुणीच मारू शकत नाही. तुम्हाला अग्नी जाळू शकत नाही, वारा संपू शकत नाही, पाणी बुडवू शकत नाही. कारण तुम्हाला मरणारं बनवलंच नाही देवाने. तुम्ही कसे आहात? अमर आहात. अमर असलेले तुम्ही आहात. पण तुम्ही या शरीरासोबत राहताना शरीर तुमच्याकडून पाप करून घेतं आणि ते परत मातीत जातं आणि ते मातीतून पुन्हा नवीन तयार होतं. आणि मात्र तुम्ही त्याच्यासोबत राहून केलेले पाप हे सगळे तुमच्याच माथी मारले जातात. म्हणून तर म्हणतात भक्त ऐसे जाना जे देही. देहावरती भक्त का उदास असतो? कारण भक्ताला माहीत असतं देहाने केलेले पाप हे आपल्याला फेडावे लागणार आहे, देह फेडीत नाही. म्हणून इथं देखील तुम्हाला सांगितलं धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ मिळण्यासाठी काय मिळालेलं आहे? शरीर. पण तुम्ही करताय का होते? शरीर किती दिवसासाठी सांगू का? 100 वर्षातले 50 वर्ष झोपेत गेले. किती राहिले खाली? बाहेर आहे, जरा मोठ्याने बोला. 50 मधील 20 वर्ष बालपणात गेले. किती राहिले? आणि 30 वर्षातले 10 वर्ष म्हातारपणात, ते पण हिशोबात धरायचे. किती राहिले? किती वर्षाचं आयुष्य आहे? 20. आणि 20 वर्षामध्ये धर्म अर्थ काम आणि एवढं मिळवायचं. मग कसं मिळवता येईल? मग धर्म अर्थ काम आणि मोक्ष यामध्ये आपल्याला जावं लागणार आहे. पण हे मिळवण्यासाठी पहा, शिवा देखता प्रत्यक्ष. ज्याने ज्याने महादेवांना आपलं जीवन समर्पित केलं, भगवान विष्णूंना आपलं जीवन समर्पित केलं, एकामध्ये सगळ्यांना पाहतो, असा जो भक्त असतो का, त्याची वासना शेवटच्या कालखंडामध्ये देवाच्याच आकाराची होत असते आणि जन्म घेणे लागे. प्रत्यक्ष प्राप्त असणं म्हणजे कसं? तुम्ही पहा, शिवरात्री म्हणून तुमच्या अंतकरणामध्ये किती भाव तयार झाला बरं महादेवांचा. रात्री सुद्धा झोप नसन आली व्यवस्थित. उठल्यानंतर डोक्यात एवढंच, बेलाची पानं घ्यायची, कुठं जायचं? शिवलीला अमृत घ्यायचं, कुठं जायचं? असा भाव रोज येणं याला म्हणतात शिवा देखता प्रत्यक्ष. एक दिवस येऊन काही उपयोग? आणि एक दिवस येत असेल तर पुढची महाशिवरात्री पाहाईपर्यंत देह राहील का आपला? घडी घडी काळ वाट याची पाहिजे. म्हणून शिवा देखता प्रत्यक्ष. आपल्यासाठी प्रत्येक दिवस जेव्हा महाशिवरात्री होईल का, तेव्हाच म्हणायचं शिवा देखता. आणि मग धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ काय झाले? साध्य झाले. पहा. आणि आता एका जनार्दनी शिव निवारी कली काळाचा, म्हणजे जगा काळ खाय आम्ही माथा दिला. हा अधिकार काय संतांकडं? कारण संतांनी जिवंतपणीच काया ही मरणाच्या स्वाधीन करून टाकलेली. मरणा हाती सुटली काया. म्हणून संतांकडे ते का जात नाही? कारण जिवंतपणे ज्यांनी तत्व प्राप्त केलेलं असतं ना, त्यांना शरीराच्या संबंधाने दुःख राहत नाही. म्हणून अगदी एका जनार्दनी शिव निवारी कलिकाळाचा, कलिकाळाची कुठल्याही प्रकारची भीती शिल्लक राहणार नाही. अशा प्रकारे मी थोडासा सूक्ष्म अर्थ पण विस्ताराने तुम्हाला सांगितला. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण एक तर 10:30 आले तुम्ही, 11:45 सुरू झालं, तासभरात काय काय सांगायचं? ऐका, अशा प्रकारे भगवान शिवजीचं चिंतन कसं करायचं, अगदी गोड चिंतन तुम्हाला सांगतो. पहा, कांचीपूर देशामध्ये सोमदत्त नावाचा राजा होता. अगदी खूप चांगला राजा होता. धर्म कार्यामध्ये तो अतिशय पारंगत होता. आपणही धर्म कार्यामध्ये पारंगत असलं पाहिजे. दिलंय ना देवाने आपल्याला शरीर, मग आपण देवाशी संलग्न राहावं
आपल्याला असं वाटत राहतं की आपण देवापेक्षा जास्त चॅप्टर आहोत. आपल्यासारख्या कितीतरी अरबादी पिढ्या देवाने वाटी लावलेल्या आहे. किती पिढ्या? आणि आपल्याला काय वाटतं आपण देवापेक्षा कसे आहोत? हा मोठा गोड गैरसमज आहे आपला. कारण ज्याने आपल्याला निर्माण केलं तो हुशार का आपण हुशार? म्हणून देवासमोर चॅप्टरपणा चालत हे डोक्यातून पहिलं काढून टाका. तुम्ही जर अगदी काहीतरी शेतात काही करायचं असलं की मग नारळ घेऊन येते इकडं. जे लागणार होतं पाणी ते पण लागायचं नाही. मग तसं देवाला चालत नाही. कारण चॅप्टर गिराईक जवळ करतच नाही आम्ही. पहा, महादेवजींना प्राप्त करण्यासाठी अगदी सोमदत्त नावाचा जो राजा होता, सुंदर प्रकारचं त्याचा राजकारभार चालायचा. तो अगदी सूर्य उपासक होता. सूर्य उपासक म्हणजे म्हणजे भगवान सूर्यदेव उगण्याच्या अगोदर उठायचा. कोण कोण उठतं? बऱ्यापैकी सूर्यवंशी आहेत का इथं? सूर्य उगवण्याच्या अगोदर उठायचा. प्रातः काळामध्ये त्याचे नियम होते. ज्यांना धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष मिळवायचा असेल ना, त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची ही संपूर्ण कथा आहे. पहा, अगदी पहिली गोष्ट, भगवान सूर्यदेव आकाश मंडलात येण्याच्या अगोदर उठावं. कारण जगताच्या पाठीवरती सूर्यच अशी देवता आहे की जी देवता सर्वांना निर्माण करते. कारण तिच्याच तेजातून अन्न तयार होतं आणि त्या अन्नापासूनच शरीर बनतं. सूर्य देवतेकडे विशेष ताकद आहे. आता ही सूर्य देवता, या सूर्य देवतेला अनेक वरदानं आहेत. तिला पहिलं हे वरदान आहे की तिला रोज सगळ्या तीर्थांचं दर्शन मिळतं. कोणाला? सूर्य अशी देवता आहे, रोज केदारनाथ, बद्रीनाथ, गंगा सागर सगळीकडे कोण जातंय? आणि जेव्हा सूर्य भगवंताचे किरण तिथं जातात, तिथं गेल्यानंतर त्या देवाच्या शरीराचं तेज घेऊन ते पुन्हा पाठीमागे येतात. आणि मग असं संपूर्ण तेज घेऊन आलेली सूर्य देवता दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्हाला दिसते का, आणि मग तेव्हा त्या सूर्य देवतेकडं पाहत असताना तिचं जे चैतन्य असतं का, ते अगदी विलक्षण स्वरूपाचं चैतन्य असतं. आणि मग शास्त्रात सांगितलेलं आहे, जो व्यक्ती भगवान सूर्याची उपासना करील तो व्यक्ती धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या मार्गावरती आरूढ होईल. मार्गावरती फक्त आरूढ होईल बरं का, मार्ग प्राप्त नाही होणार. ऐका, मग ती उपासना करत असताना आपल्या या शरीराकडून अनेक पाप होतात की नाही? सगळ्यात मोठं पाप सांगतो महिला मंडळींचं. जेव्हा आपण आडी अडचणीच्या कालखंडामध्ये सूर्यदेवतेला पाहता का, तेव्हा एकदा जर पाहिलं ना त्या काळामध्ये, तर 12 महिन्याचा परमार्थ बुडाला. पहा बरं का, किती वेळा बघितला सूर्य त्या काळात. एवढी त्या सूर्य भगवंताची शक्ती सांगितलेली आहे. कारण सूर्य भगवंताचं तेज हे विलक्षण असतं. त्यासाठीच मकर संक्रांती आणली ना तुम्हाला. कारण संतांना मोठी काळजी तुमची. मकर संक्रांती सण कोणाचा आहे? कोणाचा आहे? मग कंगवेन ते खेकडे वाटायचं असं नाही का तो? मकर संक्रांती का तुमच्या जीवनामध्ये? त्याचं मुख्य कारण हेच आहे, जी माऊली अडीअडचणीच्या कालखंडामध्ये ती चांडाळीन होती, ब्रह्मघातिनी होती, रजकी समान होती, अशी माऊली जेव्हा चालत नव्हती का, त्या कालखंडामध्ये अग्नीला स्पर्श करायचं नाही, सूर्यदेवतेला पाहायचं नाही. आणि त्या कालखंडामध्ये त्या माऊलीकडून चुकून का होईना पाहणं होतं. आणि मग त्याचा परिणाम पाप तयार होतो. आणि मग बरोबर शास्त्राने सांगितलं, बाबा एक तिथी अशी येईल, तिचं नाव आहे मकर संक्रांती. आणि मग त्या तिथीला आपण काय करायचं? साक्षात सूर्यदेव जेव्हा येतील का आकाश मंडलामध्ये, मग पूर्व दिशेकडे सडा सारवण करायचं. आणि अगदी पंचामृत सुंदर प्रकारे ताटामध्ये घ्यायचं. सूर्य भगवंताला आवडणारे सर्व प्रकारचे फळ त्याच्यामध्ये घ्यायचे. आणि मग बरोबर 7 पावलं चालत चालत 12 पावलं चालत चालत जाता येईल एवढी मोठं सडा सारवण करायचं, रांगोळी काढायची.
दिवा पेटवायचा आणि सूर्य भगवंत जसे वरती येईल का आल्यानंतर पहिलं सूर्य भगवंताला स्नान घालायचं, तदनंतर नैवेद्य अर्पण करायचा, फुलं अर्पण करायची आणि साष्टांग दंडवत घ्यायचं. अशा प्रकारे मकर संक्रांतीच्या दिवशी आपण व्रतस्थ झालो. हातावरती पाणी घेऊन म्हणायचं, हे सूर्य भगवंता, माझ्याकडून नकळत तुझ्याविषयी जो दोष तयार झालेला आहे ना, यातून मला माफ कर, मी तुझं लेकरू आहे. एवढंच बोलायचं, संकल्प सोडायचा. ऐका, वर्षभरामध्ये जेवढे दोष झाले का, सूर्य भगवंताच्या त्या एकाच दर्शनात तुम्ही त्या दोषातून निवृत्त होता. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला माहित नव्हतं का? माझ्यापर्यंत पोहोचायला भरपूर वेळ लागला, त्याच्यामुळे असं आहे तुमचं. विठ्ठल विठ्ठल ही उपासना अवश्य करायची. संक्रांती म्हणजे असा बाकीचा सण नाही, तो विशेष हे आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, अगदी. मग आता हा सोमदत्त नावाचा जो राजा होता का, हाही देखील सूर्य उपासक होता. मग उपासना करत असताना कशी करायचा? रोज तांब्याभर पाणी घ्यायचा आणि भगवान सूर्य देवतेला अर्पण करायचा. आणि मग ते अर्पण करत असताना शास्त्र असं आहे, पाणी असं आपण हातामध्ये घेतलं की सूर्य भगवंताचे 12 नावं आहेत. आणि मग त्याचं चिंतन करायचं. पाणी असं टाकलं की सूर्य गोलवरती आलं की बरोबर ते जे खाली येतं का. आता मला सांगा, ज्या सूर्य भगवंताने सगळ्या तीर्थांचं स्नान केलं, मग त्यांच्या अंगाला पाय धुळू लागली की नाही तीर्थाची? आणि आता सूर्य भगवंताला स्नान घातल्यानंतर ती पाय धुळ कुठं पडणार आहे? आता तुमच्या प्रांगणामध्ये. आणि मग त्यातलंच थोडं अंशी पाणी हातावरती घ्यायचं आणि सकल तीर्थाचं जल जे आहे का ते प्राप्त झाले तुम्हाला, मग ते प्राशन करायचं सांगितलं. पहा, आणि तदनंतर त्यात काही पाणी शिल्लक ठेवायचं आणि मग त्याने घरातील देवतेला स्नान घालायचं. म्हणजे रोज सगळ्या तीर्थाचं पाणी मिळालं की नाही. अशा प्रकारची उपासनेचा एकच भाग सांगितला. घड्याळ जरा जास्त पळतंय. विठ्ठल विठ्ठल अशी तो दिव्य उपासना सूर्य भगवंताची करायचा. त्याचप्रमाणे घरामध्ये देवाचं पूजनही विधिवत करायचा, तुलसी मातेची सेवाही करायचा. त्याचप्रमाणे दारामध्ये येणाऱ्या अतिथीचंही पालन करायचा. मूठभर धान्य पटांगणामध्ये फेकायचा. पक्ष्यांनाही त्याच्या राज्यामध्ये दुःख नव्हतं असा एवढा. आणि त्याच्या 2 पत्न्या ह्या पतिव्रता होत्या आणि बाकीच्या पत्न्या ह्या पतिव्रता नव्हत्या. आता पतिव्रता कोणाला म्हणतात सांगायला जास्त वेळ नाही आमच्याकडे, पण एवढं नक्की सांगेल, आडी अडचणीच्या कालखंडामध्ये जी बाजूला बसते का ती पतिव्रता. कारण बाकीच्या त्याच्या ज्या राण्या होत्या का, अगदी हजारो राण्या होत्या, त्याला 500च्या पुढे राण्या होत्या. त्या सगळ्या जारज कर्म करायच्या. कोणतं कर्म करायच्या? जार कर्म. जार कर्म म्हणजे कोणतं कर्म? आडी अडचणीच्या कालखंडामध्ये तसा स्वयंपाक बनवणं, तसंच खाऊ घालणं, त्याला काय म्हणायचं? लई मोठी पंचायत झालेली आता इथं. विठ्ठल त्याचा उल्लेख लई मोठा केलेला आहे महाराज. पहिल्या दिवशी जर पोरांना घरच्यांना खाऊ घातलं तर नालायक जन्माला येतील. दुसऱ्या दिवसाने ब्रह्मघाती, दुसऱ्या दिवसाने रागीट जन्माला येतील, तिसऱ्या दिवसाने व्यसनी जन्माला येतील. हे चिंतनच वेगळे, आता सांगत नाही इथं, पण एवढं लक्षात घ्या. बाकीच्या पत्न्यांमुळं या राजाला हरणाच्या गर्भाला जावं लागलंय. मला हे मुख्य सांगायचं. पहा, मग अगदी तदनंतरच्या कालखंडामध्ये त्याचं देह अवसान झालं, देह पडला. आणि देह पडल्यानंतर बाकीच्या मंडळी कर्माचं आचरण करत नव्हत्या, म्हणून राजाला कुठं जावं लागलं? पशुआदिक योन्यांमध्ये. तिथं त्याला जन्म घ्यावा लागला. आणि मग तिथं जन्म घेतल्यानंतर हरणाच्या रूपाने त्याचा जन्म मिळाला. पण ज्या 2 मावल्या पतिव्रता होत्या का, किती मावल्या? 2. त्या दोघी माऊलींचं पतिव्रतेचं सामर्थ्य एवढं होतं की त्याही त्याला प्राप्त झाले त्या जन्मामध्ये. आता हा हरिण बनला, त्या 2 हरणी बनलेल्या आहेत. आणि मग त्या जंगलामध्ये त्यांचं राहणं चालू झालेलं आहे. आणि तिथंच
इंद्र सदनामध्ये भूतसेन नावाचा जो त्या ठिकाणी इंद्र सदनामध्ये राहणारा गृहस्थ, तो देखील त्याच्याही नियमामध्ये चुकलेला आहे आणि परिणामी तो या भूलोकामध्ये चंड भील या नावाने जन्माला आला. पहा, त्याचाही अपराध झालेला होता. तो कुठं आला? खाली आलेला आहे. अगदी तेव्हाचा तो कालखंड मोठं विस्तीर्ण असं जंगल आहे. आता रोज शिकार करणं हा मुख्य धर्म म्हणून तोही आपली भ्रमंती करत फिरायचा, शिकारीच्या शोधामध्ये भ्रमंती करत असायचा. परिणाम असा झाला, महाशिवरात्रीचा पर्वणी कालखंड आलेला होता. आता ही महाशिवरात्री जर आपण पाहू गेलोत ना, तर वास्तविक पाहता शिवरात्री ही प्रत्येक महिन्यामध्ये येतेच ना, पण ही का महत्वाची? कारण जेव्हा भगवान विष्णू ब्रह्मदेव यांच्यामध्ये, आता वास्तविक पाहता देवाची ती एक लीलाची, मोठं कोण आहे मोठं कोण आहे असं ठरलं, दोघांमध्ये अगदी तांडव झालं. आणि मग भगवान शिवजी बाजूने पाहत होते त्यांचं सर्व काही कार्य. तेवढ्यामध्ये ज्वलंत ज्वाला अशी उद्विग्न स्वरूपामध्ये प्रगट झाली. ती 21 स्वर्गांच्याही वरती गेली आणि सप्त पाताळाच्याही खाली गेली. आणि मग एका बाजूला कोण आहे? एका बाजूला ब्रह्मदेव आहे आणि एका बाजूला विष्णूजी आहेत. आणि मग ती आता भेदता दोघालाही येत नव्हती. आणि मग अशा स्थितीमध्ये दोघांमध्ये असं ठरलं की आता याच्या शेवटच्या टोकापर्यंत जो जाईल का तो मोठा. मग ब्रह्मदेव हंसावरती आरूढ झाले आणि 21 स्वर्गाच्याही वरती गेले बघण्यासाठी. आणि खालच्या भूदिशेकडं विष्णूजी निघाले. आणि मग खाली जात असताना आत वित सुत त तात महात आणि पाताळ, पाताळापर्यंत ते गेले आणि 21 स्वर्गापर्यंत गेले. पण तरी देखील त्या शिलेला भेदता दोघालाही आलं नाही. आणि मग हताश होऊन दोघही पाठीमागं आले. आणि आल्यानंतर ब्रह्मदेव जरा 5 मुख होते, जरा चॅप्टर होते. केतकी नावाचं फुल होतं, त्याला घेऊन आले खाली साक्ष देण्यासाठी. आणि मग खाली आल्यानंतर विष्णूंकडे ब्रह्मदेवाने पाहिलं. विष्णूजी म्हटले, मुनिवर्य तुम्हीच मोठे आहात, मला काय शेवटचं टोक सापडलं. आणि जेव्हा ब्रह्मदेव आले, ब्रह्मदेव म्हणे मी बघितलंय, फुलाला विचारा म्हणे या केतकीला. पहा. आणि मग अशा प्रकारे त्या ठिकाणी आल्यानंतर बाजूला बसलेले शिवजी पाहत होते. मग शिवजींना प्रचंड राग आला, ब्रह्मदेव खोटं बोलतायत म्हणून. आणि मग शिवजी त्या ठिकाणी प्रगट झाले आणि तो अतिशय तेजोमय त्यांचा चेहरा आहे. आणि मग त्या तेजाच्या प्रभावाने ब्रह्मदेवाचं एक मुंडकच उडून दिलंय महाराज त्यांनी. आणि मग त्या स्थली सर्वत्र हाहाकार झालेला आहे, तांडव चालू झालेला आहे. आणि अशा स्थितीमध्ये भगवान विष्णूजींनी शिवजींना सांगितलं. आणि मग तेव्हा शिवजींचा क्रोध कमी झाला. आणि मग अशा स्थितीमध्ये शिवजी प्रसन्न झाले आणि प्रसन्न वदनाने वर दिले. कोणाला वर दिले? ब्रह्मदेवाला काही शापही दिले, तुझं कुठंच मंदिर राहणार नाही, खूप बोलले. आणि नंतर एक वर त्यांना देऊन टाकलं की बाबा, यज्ञाधिक कर्म करत असताना तुझं नाव घेतल्याशिवाय यज्ञ पूर्ण होणार, म्हणून ब्रह्मणे स्वाहा ब्रह्मणे स्वाहा जर ब्राह्मणदेव म्हटले नाही तर म्हणायचा यज्ञ पूर्ण झाला नाही. अशा प्रकारे मग त्या ठिकाणी प्रसन्न वदनाने भगवान शंकरजी होते. आणि ते जे मोठं असं लिंग रूप धारण केलेलं होतं का, ते तसंच होतं. पहा. आणि मग तेव्हा एवढं मोठं पार्थिव स्वरूपाचं मोठं लिंग बघितल्यानंतर मग अनेक देवता म्हणायला लागले, अरे देवा, देव देखील म्हटले, माझ्या या लिंगाची जो उपासना करील त्याला जे हवं ते प्राप्त होईल. माझ्या मूर्ती पूजनापेक्षा या निर्गुण रूपाचं जो पूजन करेल का त्याला काहीच कमी पडणार नाही. पण काही देवता म्हणायला लागले, महाराज 21 स्वर्गाच्या वरती गेलो तरी शेवटचं टोक सापडत नाही, कशी उपासना करायची? तर मग तेव्हा तेच असणार लघु रूप, दीर्घ रूप लघु केलं, छोटं केलेलं आहे. पहा, सूक्ष्म रूपामध्ये ते स्थापन झालं. आणि मग त्या ठिकाणी षोडश उपचारे देवाची पूजा चालू झाली. आणि मग ती करत असताना यजुर्वेदातले मंत्र तिथं म्हटले. मी नाही का सुरुवातीला म्हटलो,
हरिः ॐ जज्जेन जज्जमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न तेहनाकं महिमानः सचन्द चन्द्रपूर्वे साध्याः सन्ति देवाः हरिः ॐ गणानान्त्वा गणपतिगुम हवामहे प्रियाणान्त्वा प्रियपतिगुम हवामहे निधनान्त्वा निधिपतिगुम हवामहे वसो मम आहमजानि गर्भधमा त्वमजासि गर्भधम् अंबे अंबिकंबालिके नमानयति कश्चन. हे यजुर्वेदातले मंत्र पहा. मग अशा प्रकारे मंत्र त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत पहा. मग मंत्राने शिवाची मोठी उपासना केली आणि मग तेव्हा शिवांनी वर देऊन टाकला की जो कोणी आजच्या तिथीला महाशिवरात्रीला जो कोणी माझी उपासना करेल त्याच्या अंतःकरणामध्ये जी इच्छा असेल ती मी पूर्ण करून टाकेल पहा. म्हणून ही महाशिवरात्री पहा. ऐकलं नव्हतं का कधी पहा. अशा प्रकारची ही महाशिवरात्री तेव्हापासून आली आणि मग तदनंतरच्या कालखंडामध्ये मी तुम्हाला सांगत होतो की तो चंड नावाचा भिल्ल तोही देखील भ्रमंती करत होता. तदनंतर आणि मग करत असताना मोठा तलाव बघितला. आदल्याही दिवशी त्याला खायला काही मिळालं नाही. न जाणं उपवास झाला. मग त्याला असं वाटलं की आता या ठिकाणी जर आपण जाळं टाकलं की हरिण म्हणा छोटाला एखादा शोपत येईल या ठिकाणी गुतेल आणि मला प्राप्त होईल. त्या आशेने जाळं लावलं. पण ज्या वृक्षावरती तो चढलेला आहे ते बेलाचं वृक्ष होतं. त्याच्यावरती गेला पण समोर त्याला तो निशाणा साधता येत नव्हता. मोठमोठ्या विस्तीर्ण स्वरूपाचं ते वृक्ष होतं. म्हणून त्याने काय चालू केलं ते जे मधी मधी यायचे का ते पानं तोडायचे आणि खाली न जाणो त्याच वृक्षाच्या खाली पुरातन भगवान शंकरजींचं काय होतं लिंग होतं पहा. पण त्याने ते पाहिलेलं नव्हतं. तो काय करायचा पान तोडायचा खाली टाकायचा पाला तोडायचा खाली टाकायचा. असं करता करता लाखो पत्र त्या ठिकाणी पडले रात्रीतून आणि अगदी त्याला काहीच मिळालं नाही. आता हे महादेवजी म्हणजे असं दैवत आहे. देव एवढा भोळा आहे एवढा भोळा आहे तो अगदी भस्मासुराला असा वर देऊन टाकला स्वतःवरती संकट आलं होतं. एक वेळ रावण त्या ठिकाणी आला. रावण मागू लागला देवा मला हे दे ते दे. देऊन टाकलं. पार्वती माता म्हणजे तुम्हाला काहीच समजत नाही. त्याने जे मागितलं ते देता तुम्हाला समजतं का काही म्हणे अगं वेडे मला असं वाटलं की पार्वतीला मागतो की काय तुला द्यावं लागलं असतं म्हणे. म्हणजे इतकं भोळं दैवत आहे. मग अगदी त्या प्रत्येक पत्रातून ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय न जाणो पत्र पडल्यानंतर साधना ही तशीच झालेली आहे. आणि मग त्याचा परिणाम असा झाला अगदी आता हे व्रत अतिशय सूक्ष्म असतं. ते करत असताना आजचा जो दिवस आहे ना सकाळी गावरान गाईचं गोमूत्र पाण्यात टाकून स्नान करायचं असतं. देवाचं पूजन करण्यासाठी पंचगव्य तयार करायचं असतं. सुगंधी फुलं धूप दीप आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा महादेवजीला जर प्रसन्न करायचं असेल तर पहिलं नंदी भगवंताला प्रसन्न करावं लागेल. कारण त्यांचे आवडते गुण आहेत. सगळी गर्दी आपली कोणाकडे असते इकडं कोणी विचारितच नाही आम्हाला. मग आजच्या दिवशी आपल्या गावामध्ये घरामध्ये जेवढे जेवढे बाजूला नंदी असतील का घरातले नाही बरं का दारातले सांगतो त्या सगळ्यांना खाऊ घालायचं असतं. आजच्या दिवशी गोड नैवेद्य बनवायचा आणि बैलांची पूजा करायची त्या नंदींची पूजा करायची. ती जर आज केली नाही तर शिवरात्री घडत नाही पहा. अशा प्रकारे महादेवजींचा वर आहे. मग त्याही ठिकाणी बरोबर ते सर्व काही झालेलं आहे. अगदी रात्रभर चिंतन झालं. आणखी एक गोष्ट सांगून जातो तुम्हाला. आजच्या दिवशी 14 विद्या आणि 64 कला ज्या आहेत का यांना ही उजळणी देता येते. काय झालंय हल्लीच्या कालखंडामध्ये एवढे विचित्र लोक झाले महाराज. अगदी छाती एवढल्या पाण्यात उभं राहतात हातामध्ये दिवे घेतात खूप खूप मंत्र म्हणतात. परंतु ते प्राप्त झाल्यानंतर कशासाठी वापरतात. लाखाची एखाद्याची गाय असली का दूध उडून द्यायचं. विंचू उतरवणारे कमी चढवणारे जास्त आहे. ही अशी आघोरी साधना करून आघोरी साधना आहे हे मला मान्य आहे. कारण नाथांच्या शाबरी विद्येमध्ये सगळं वर्णन आहे त्याचं.
म्हणून तिथं देखील आजच्या दिवशी जो सातत्यपूर्ण नमः शिवायचा जप करतो आणि आजच्या दिवशी संध्याकाळी 12 पर्यंत कोणी झोपायचं नाही. मग शिवरात्र केली आणि 8ला झोपला, शिवरात्री घडणार. 12 पर्यंत साधना करायची सांगितलेली आहे. मग ते सौराष्ट्रे सोमनाथांच तुमचं पाठ असेल ना, महादेवजींचं जे जे येत असेल ते म्हणायचं, पूजन करायचं आणि मग तेव्हा महादेवजी आपल्यावरती प्रसन्न होत असतात. या चंड भिलाकडून न जाणो उपासना घडलेली आहे. आता हे दैवत कसं आहे, नाथ बाबा पहिल्या चरणातून सांगतात आपल्याला. शिव भोळा चक्रवर्ती. आता हे भोले बाबा आहे, भोले दैवत आहे, प्रसन्न झालं. आणि मग प्रसन्न झाल्यानंतर पहिली आज्ञा केली यमाला. कारण कुठलाही देव प्रसन्न झाल्यानंतर स्वतः कधीच अगोदर येत नाही. लक्षात राहू दे बरं, कधीच येणार नाही. कारण तुम्ही पहा, लौकिकातलं सांगतो, एखाद्या जिल्ह्याचा तालुक्याचा जर अधिकारी बदलला तर त्याला भेटण्यासाठी शेतकरी लोक जातात का अगोदर हार घेऊन. समजने वाले को इशारा काफी होता है. तसंच देव एकदा देवाला समजलं की हा भक्त आपल्या सीमेत बसायला लागला तर मग पहिलं देव त्याच्याकडे काय पाठवतो, आमिष रिद्धी सिद्धी यांना पाठवून देतो. आणि यांना पाठवल्यानंतर जर त्या भक्तांनी त्यांना स्वीकारलं तर देव भेटत नाही. मग तसं अगोदर यमराजाला पाठवलं. कोणाला पाठवलं? यमाला सांगितलं, जा बाबा, त्याने खूप साधना केलेली आहे, बघ त्याला काय हवंय देऊन टाक. मग यमराज त्या ठिकाणी आले. प्रचंड भिलाने पाहिलं. कोण आहात तुम्ही? पण माऊली यमराज आहे मी. इथं कशाला आलात? आणि मला महादेवांनी पाठवलेलं आहे, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, काय हवंय मागून घे. मागण्याची पण अक्कल पाहिजे बरं का माणसाला, हे फार महत्वाचं आहे. एकाला महादेव प्रसन्न झाले, खूप साधना केली होती तिने आगोरी, झाले प्रसन्न. शिवजी म्हटले, बोल भक्ता, 3 वर देतो तुला, मागून घे काय हवंय ते. तो देवा तर काय सांगायचं, मागायचं म्हटल्यानंतर घरी विचारायला जावं लागेल ना. घाई घाई घरी आला, कुठे आहे कुठे आहे कुठे आहे बघितली, काय कुठे कुठे लावलं म्हणे, कुठे गेले होते सकाळपासून. आरडती का म्हणे एवढं तू? महादेव प्रसन्न झालेले आहेत, काय हवंय ते देणार आहे आपल्याला, काय हवंय ते, काय हवंय ते. अख्खी गल्ली चिडतात मला म्हणे, चिडवतात, नकटी 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 म्हणून. ते कोण प्रसन्न झालं त्याला म्हणावं नाक मोठं करून दे. देव प्रसन्न झाला आणि काय मागावं समजलं पाहिजे. आला हा बिचारा, भरपूर वेळ लागला रे यायला. अरे देवा,
तर तुला माहित नाही का संसाराचं कसं असतं, सगळं बारीक बघावं लागतं. बोल म्हणे काय हवंय. काय नाही म्हणे, माझ्या पत्नीचं नाक मोठं करून दे. तथास्तु. हात वर केला. जे सुरू झालं महाराज, पाणे गावातून रामकृष्ण आश्रम नेवाशाच्या पलीकडे गेलं. काय मागावं समजलं पाहिजे. परत आला, त्याला वाटलं आता कशी दिसती पाहून यावं. वळखोचे आहे ना. कुठे 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 म्हणे, कोण होतं म्हणे ते एवढं मोठं नाक करीत असते का म्हणे. त्याला म्हणावं छोटं करून दे. परत आला. देव म्हटले बाबा फार कष्टाने मिळवलंय बरं का तू, आता चांगलं माग म्हणे. काय देवा, भाकरीची पंचायत झाली म्हणे, छोटं करून दे. तथास्तु. हात वर केला, पहिलं नकट होतं ते पण राहिले नाही, फक्त 2 बोक्से. परत आला. मग आता तर भांडणं, ती काय कोणचा पारा असेल मला नाही बोलता यायचं, तर मी ब्रह्मचारी बाळा पिपळा खालचा मुंजा, मला काय माहित. दोघांमध्ये भांडणं जुंपले. म्हणे ते कोण असन त्याला म्हणावं जसं होतं तसं करून आला. देवा अरे बोलणारे काहीतरी चांगलं महाग म्हणे, बाकी काहीच सांगू नको, जसं होतं तसं करून. म्हणजे मागायची अक्कल असली पाहिजे. जाऊ द्या. असंच झालं. तो चंड भिल्ल होता. तो आता काय मागावं म्हणे, एक काम करू म्हणे, शिकार करायला फार त्रास होतो आपल्याला. देवाला म्हणू या पक्ष्यांचे आवाज ऐकू आले पाहिजे, ते काय बोलतात ही चर्चा समजली पाहिजे, आणि त्यांच्याशी संभाषणही करता आलं पाहिजे. तथास्तु वर देऊन टाकलेला आहे. आता डेमो घ्यायला राहिला, तिथंच बसला. भगवान सूर्यदेवाशे वरती आलेले आहे. तलावाच्या सर्व बाजूने झाडं आहेत. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झालेला आहे. इथं पण सुरू झालाय कोणाचा तरी. आणि अगदी बरोबर हरिण आलेला आहे. कोणतं हरिण आलं बरं? तोच राजा आला. तहानेने व्याकुळ झालेला होता आणि धाड दिशी त्या जाळ्यामध्ये गुंतला आणि खाली पडला. तर तो पडलेला आहे. याने लगेच बाण लावलेला आहे. बाण सोडायचा तर त्याच्या लक्षात आलंय आणखी कोणीतरी येतंय. मग त्याची लहानी जी राणी होती का, म्हणजे थोडक्यात हरिण, ती आली. तिचे छोटाले पाडस तिथं होते, ती तिथं आलेली आहे. ही कथा ऐकल्यानंतर खूप मोठं पुण्य प्राप्त होतं बरं का. लक्षपूर्वक ऐका. ती आली. आल्यानंतर आपल्या मालकाच्या मानीवरती मान टाकली आणि मान टाकल्यानंतर बोलू लागली, आपण सुखदुःखाचे प्रसंग एकत्र काढलेले आहेत. सुखामध्ये दुःखामध्ये सोबत होतो. कारण हरिण म्हणत होतं तू येऊ नकोस, माझा तुमच्या सोबतचा प्रवास आजपर्यंतचा होता, मला आता या जगताचा निरोप घेण्याची वेळ आलेली आहे. धनी, जिथं तुम्ही आहात का तिथं आम्ही पण आहोत, आम्ही राहू शकत नाही. आणि मग तिला ते म्हणू लागलं की घरी पिल्ला आहे, त्यांना दूध पाज, हे कर ते कर, पण तो ऐकायला तयार नाही. ती त्या ठिकाणी रडू लागलेली आहेत. चंड भिल्लाच्याही डोळ्यामध्ये पाणी. अरे प्राण्यांमध्ये किती प्रेम आहे महाराज. ती बोलू लागली, आपण प्रत्येक ठिकाणी एकत्र वेळ घातलेला आहे, मला तुमच्या सोबत यायचं आहे. दोघांचं संभाषण चाललेलं आहे. तेवढ्यामध्ये ती मोठी राणी आलेली आहे. ती गर्भवती आहे. तिनं बघितलं. तिथं आल्यानंतर ती म्हणू लागली, अरे पिल्लाला सोडून इथं काय करते तू? ती त्यांना भूक लागलेली आहे, त्यांच्याकडे जा. सर्व हकीकत सांगितल्यानंतर ती म्हणू लागली, तू घरी जा, तुला पिल्ला आहेत, तर जगायचं कोणासाठी? माझे प्राणनाथ आज स्वर्गात चाललेले आहेत, मलाही त्यांच्या समवेत जायचं आहे. तिनंही आपली मान त्या हरणाच्या अंगावरती टाकून दिलेली आहे. आणि मग तो जो प्रसंग आहे ना, त्या ठिकाणी अगदी त्यांचं जे हितगुज चाललं ते धर्मशास्त्रातील होतं महाराज. त्यांचं बोलणंही विवेकयुक्त होतं आणि ते बोलणं चंड भिल्लाने ऐकलेलं आहे. आणि मग त्याची ही दिव्य दृष्टी जागृत झाली. ते बघितलं त्याने. आणि मग तेव्हा अगदी ती म्हणू लागली पिल्लांना हे कर ते कर. मग ते पिल्लही आलेले आहेत, छोटछोटाले पाडसं देखील त्या ठिकाणी आलेले आहेत. ते सर्व एकत्र आहे. त्यांचा संवाद सुरू होता. आणि तेवढ्यात हा भिल्ल समोर आला. आणि समोर आल्यानंतर बाण त्याने असा लावलेला आहे. आणि मग त्या प्रसंगी ते पिल्लं अगोदर पुढे यायचे, आम्हाला मारा, यांना मारा, असं त्यांच्यामध्ये सुरू झालं. आणि मग तेवढ्यात राणीनं आवाज दिला, आम्ही तुमच्या स्वाधीन होतो, परंतु एखादा जाळ्यामध्ये गुंतलेला असतो ना, त्याला प्राणी पाजल्याशिवाय कधीच मारायचं
नाही, आम्ही तुमच्या सोबतच येणार आहे, पण आमच्या प्राणनाथाला अगोदर काय करा, पाणी द्या. म्हणून आपल्या हिंदू परंपरेमध्ये पेटवत असताना अगोदर पाणी देतात पहा. अगदी त्या ठिकाणी तो अतिशय करुणायुक्त प्रसंग आहे. मग त्या ठिकाणी यांनी सांगितलं, मी तुम्हाला सगळ्यांना माफ करून टाकलं, मी देखील इंद्र सदनातलाच आहे. माझ्या पूर्व पापामुळे मला या ठिकाणी यावं लागलेलं होतं. मी तुम्हाला एकालाही मारणार नाही. पण हे म्हणू लागले, काय म्हणायला लागले, आमचं जर शरीर तुमच्या काम येत असेल, काय म्हणू लागले, आमचं जर शरीर तुमच्या काम येत असेल, यापेक्षा मोठा परोपकार दुसरा कोणताच नाही. आम्ही तुमच्या सोबत, त्याच्या पाठीमागच चालायला लागले ते सगळे पहा. आणि मग त्या भिल्लाच्याही डोळ्यामध्ये पाणी आहे, अंतकरण त्याचंही द्रवीभूत झालं. आणि मग त्या स्थितीमध्ये भगवंताने पाहिलं, आणि पाहिल्यानंतर या सर्वांसाठी विमान पाठवलं. आणि मग हे पाचही जण या सर्वांना विमानामध्ये आरूढ केलं. आणि तेव्हा चंड भिल्लाने हात जोडलेले आहे, बोलू लागलेत, देवा अरे माझं काय चूक राहिले आणखी. तर तेव्हा भगवान शिवांनी त्यांना सांगितलं, बाबा या शिवरात्रीला न जाणो तुझ्याकडून व्रत घडलं, पण आता पुढच्या शिवरात्रीपर्यंत तू काय कर, शिवमय साधना कर. वाचे वदता शिवनाम तयान बाधी. तुझ्या शरीरामध्ये राहिलेलं काही काम असेल, क्रोध असेल, तो तुला संपवावा लागणार आहे. आणि मग त्यासाठी वाचेने काय करत जा, शिवनामाचं चिंतन कर. आणि मग त्याने सर्वस्वाचा त्याग केला आणि अगदी पुरातन शिव मंदिरामध्ये गेला आणि वाचेने शिवजींचं नामस्मरण त्याने चालू केलेलं आहे. आणि मग त्याचा परिणाम धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या पदांकर त्याची वाटचाल होऊ लागलेली आहे. आणि मग पुढे जेव्हा शिवरात्री आली का, त्या शिवरात्रीला तो पुन्हा शिवमय झाला. अशाच प्रकारचं आपल्याही जीवनामध्ये भगवान शिवांचं चिंतन व्हावं, हीच या ठिकाणी शुभकामना करतो. आणि अगदी चिंतन करत असताना महादेवांचा आवडता मंत्र कोणता आहे माहिती आहे का तुम्हाला? हरी 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 मंत्र हा शिवाचा. भगवान शिवजी सातत्यपूर्ण हरीचा जप करतात आणि आमचे रामप्रभू सातत्यपूर्ण शिवाचा जप करतात. त्यांच्यामध्ये असणारं प्रेम हे अवीट स्वरूपाचं आहे. आपणही आपले चष्मे बदलून घ्यावेत. पहा बर का, आपल्याला काही मंडळी इतके कट्टर आहेत, महाराज शिव भक्त असं करतात, दात घासायचे असेल तर कसे, आणि विष्णू भक्त दात घासायचे असेल तर पहा, असं नसतं महाराज. हरी हरा भेद नाही नका करू वाद. त्यांच्यामध्ये एकता आहे, एकच आहे, एकच तत्व आहे. अशा प्रकारचं आपणही आपल्या जीवनामध्ये चिंतन करावं आणि दिव्य स्वरूपाची उपासना करत 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 आपणही भगवत रूप व्हायचं आहे. आता सगळ्यांनी हातवरती करा आपापले. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. आपलंही जीवन शिवमय व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल ना, तर अगदी सातत्यपूर्ण भगवंतावरती प्रेम करत राहा आणि सकाम भक्ती ही टाकून द्या. कारण तुम्हाला जे शरीर मिळालेलं आहे ना, हे शरीर देवाने फार जबाबदारीनं दिलंय तुम्हाला. डोक्यात हे कधीच आणू नका. कोणतं बरं, की मी अशी उपासना केली म्हणजे माझ्याकडे खूप पैसे येतील. कारण अन्न मान धन हेतू
शरीराचं प्रारब्ध देवाच्या बापाला म्हणजे दशरथ राजाला बदलवता आलं का? देवाला आपल्याला येईल का बदलवता? म्हणून शरीराचं प्रारब्ध बदलवण्याच्या भानगडीत जर पडाल का, तर मग तुम्ही कुठल्याच ठिकाणचे राहणार नाही. यमाचा पाहुणा, मग त्याला बदलवण्याच्या भानगडीत पडायचं नाही. पण एक गोष्ट करायची, जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, आणि कौतुक तूप आहे संचित देवा. मला शेतकरी कुटुंबामध्ये घातलं ना, मग आता कांदा मुळा भाजी आणि अवघी विठाई, जे करतोय ना जोडोनिया धन उत्तम व्यवहारेन उदास विचारे. संतांनी सगळं लिहून ठेवलं. आपल्याला तरी मोठमोठाले घर आहे, 3-3 तारी बिल्डिंगी, तरी गजवर काढलेलीच आपण. पण संतांनी संचयन करून ठेवलं आम्हा घरी धन शब्दाचीच, आणि सातत्यपूर्ण त्याच्यामध्ये सदा नाम घोष करू हरी, म्हणजे सदा चित्ता समाधानी जर बनायचं असेल ना, तर वारकरी परंपरेमध्येच राहावं लागल, त्याशिवाय समाधानी बनणार नाही. आणि दुसरी एक गोष्ट, आपल्याला जर अंतस्थ स्थिती प्राप्त करायची असेल ना, 4 पुरुषार्थ जर मिळवायचे असेल ना, तर आपल्या घरामध्ये रोज ज्ञानेश्वरी गाथा आणि भागवत, एकनाथ बाबांचं भागवत, या 3 ग्रंथांचे जर घरामध्ये पारायण चालू असेल ना, त्या गृहामध्ये कधीच पितृदोष राहत. पितृदोष काढण्यासाठी इकडं तिकडं जायची गरज. नाथ बाबांच्या भागवताला असं वरदान आहे, भागवत म्हणजे मंत्र आहे सगळी ती, आणि एवढं दिव्य प्रांगण आहे त्या भागवताचं. भागवताचं जर चिंतन करायला लागले ना, त्या घराच्या भोवती 1000 मीटर पर्यंत वलय बनतं, आणि अभेद स्वरूपाचं वलय बनतं, आणि ते एवढं मजबूत असतं, कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीची त्या घराकडे बघण्याची नजर असू द्या, त्याचा परिणाम होत नाही. आणि दुसरी एक गोष्ट ही लक्षात राहू द्या, अगदी तुमच्या सर्वच ग्रामस्थ तरुण मंडळाचे मानावे एवढे धन्यवाद थोडेच आहे, कारण अगदी प्रत्येक ठिकाणी फिरतो, पण अशा प्रकारे आमच्या छत्रपतीचं स्वागत कुठंच बघायला भेटत नाही. फार जमेची बात. साक्षात छत्रपती म्हणजे ज्यांनी आपलं जीवन समस्त धर्मासाठी रक्ताचा प्रत्येक थेंब थेंब त्यांनी खर्च केलेला आहे. साक्षात महादेवांचंच रूप आहे. म्हणून एवढं मोठं आगाध स्वरूपाचे आज कार्यक्रम होता, सर्व काही घडतंय ना, त्याच्या माग जर मुख्य भूमिका असेल तर राजा छत्रपतींची आहे, ती कधी विसरता कामा नये. आणि नेहमी अगदी त्या ठिकाणी तुम्ही सर्व काही सुंदर प्रकारे करतात. ठीक आहे, तरुण मंडळ सर्व सहभागी आहे, ग्रामस्थ मंडळ सर्व सहभागी आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणारविंदे समर्पित करतो. सातत्यपूर्ण जर आपण चिंतन करत राहिलो तर आपण भगवत रूप व्हावू, आणि काळ आपल्याला काहीच करणार नाही. अभंगाचं शेवटचं चरण. एका जनार्दने सेवा, एका जनार्दने सेवा, एका जनार्दनी शिवा, एका जनार्दनी शिवा, एका जनार्दने सेवा, एका जनार्दने सेवा, एका जनार्दनी शिवा, एका जनार्दनी शिवा, निवारी कैकाळाचे भेव, निवारी कैकाळाचे भेव, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, निवारी कडिकाळाचे, निवारी कडिकाळाचे, वाचे वदता शिव
क्रोध दयानाबादी क्रोध तुमच्या गावाचं विशेष आहे. मला असं सर्व गावकरीच मंडळी आहेत ना. भजनी मंडळाची मानावी तेवढी धन्यवाद थोडीच आहे. पहा, वारकरी परंपरा जी जिवंत आहे ना, तुमच्या सर्वांच्या मधून ती जिवंत आहे. पहा, ठीक आहे. त्याचप्रमाणे सर्वच मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. माता माऊल्या बहुसंख्येने उपस्थित आहेत. पुरुष भाविकही उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमच्या समवेत आलेले विशालजी महाराज आनंदीकर्तेही उपस्थित आहेत. तुमच्याच गावचे भूमिपुत्र ज्यांचं अध्ययन चालू आहे, त्यामध्ये कार्तिक महाराज शेलार आणि विशाल महाराज जंगले. पहा, खऱ्या अर्थाने गावामध्ये जमेची बाजू हीच असते की गावामध्ये एखादा जरी हरिभक्त तयार झाला की गावाला एक वेगळ्या प्रकारची दिशा येत असते. आणि मग त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजा. पहा, हरिपाठ, काकडा, भजन, जे वेदातले मंत्र, हे सर्व अध्ययन त्यांचं चालू आहे. आणि काय असतं, आपल्याला असं वाटत असतं 1 वर्ष झालं की लगेच मुलगा काय व्हावा. अहो, आम्ही स्वतः 12 वर्ष घातली त्याच्यामध्ये. 12-13 वर्ष एकही कीर्तन केलं नाही, एकही नाही केलं. पहा, आणि एकदा फेटा बांधला तर एकही दिवस आता खाली नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणजे परिपक्व व्हा आणि मग याच्यामध्ये या. अशा प्रकारे भगवान शिवांची उपासना करावी. झालेली सेवा पुनश्च एकदा भगवंताच्या चरणारविंदे समर्पित करतो. ज्ञानेश्वर माऊली भजन होईल. तदनंतर 5 मिनिटं शिवजींचा जप म्हणायचा आणि मग आपण विठोबा रखुमाई करून टाकू. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज महाराज, ज्ञानेश्वर